हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने कराड व मलकापूर येथे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून 20 एप्रिल रोजी ऐतिहासिक दरबार मिरवणूक काढली जाणार, ज्यात घोडे, बँड, ढोल ताशे पथक आणि आकर्षक चित्ररथांचा समावेश असेल. उत्सवाच्या सांगता समारंभात हिंदू धर्मरक्षक, हिंदू धर्म रणरागिणी, हिंदू धर्म संघटक आणि हिंदू धर्म प्रचारक यासारखे पुरस्कार वितरण केले जाणार आहेत. सर्व नागरिकांना या ऐतिहासिक उत्सवाला उपस्थित राहून आनंद साजरा करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड. हिंदू एकता आंदोलन मलकापूर शहराची शिवजयंती निमित्त 2 दिवस कार्यक्रम असणार आहेत. 18 एप्रिल रोजी संघटनेच्या वतीनं आतिश मंगल कार्यालय आगाशिवनगर येथे शिवमूर्तीची प्रतिष्ठापना होईल. तसेच 19 तारखेला सर्व शहरातल्या मूर्तींची प्रतिष्ठापना होईल. 19 तारखेला संध्याकाळी भव्य दिव्य ऐतिहासिक दरबार मिरवणूक राहणार आहे, ज्यामध्ये इमर्सन कंपनी, सन्मित्र गणेश मंडळ इथून या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये बँड, ढोल वादक, धनगरी नृत्य, भजनी मंडळ, चित्ररथ असे सर्व प्रकारचे कार्यक्रम राहणार आहेत. ही मिरवणूक आगाशिवनगर ते आपलं शिवछावा चौक ते मलकापूर फाटा ते श्री लक्ष्मी मंदिर गावठण या ठिकाणी याची समाप्ती होणार आहे. त्या ठिकाणी सर्व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रातल्या पुरस्कार सुद्धा आपण देणार आहे. चित्ररथांना सुद्धा पुरस्कार देणार आहेत. शेतीमित्र पुरस्कार असेल, उद्योजक पुरस्कार असेल, शैक्षणिक पुरस्कार असतील, अशा विविध प्रकारच्या पुरस्कारांना चे सुद्धा आपण हे करणार आहे. तरी सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे की आपण कराड शहराप्रमाणेच मलकापूर शहरातील मिरवणुकीला 19 तारखेला आपण उपस्थित राहू. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं कराड शहरामध्ये पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात आनंदात साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी जे कार्यक्रम आपण घेतलेले असतात शिवजयंतीच्या निमित्त, ते सर्व कार्यक्रम ह्याही वर्षी आपण करणार आहोत. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी 18 तारखेला आपण चावडी चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना मोठ्या प्रमाणात करणार असून त्या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते पूजन केले जाईल. त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा 26 तारखेला आपण आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सर्व मुले विद्यार्थी कार्यक्रम घेतील. हा कार्यक्रम आपण वेणुताई चव्हाण सभागृहामध्ये घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण कराड शहरामध्ये संपूर्ण कराड शहर कसं भव्य दिव्य असं भव्य होईल या दृष्टीनं प्रत्येक रिक्षा, सायकल, मोटरसायकलवर ध्वज लावण्यात येणार आहेत. चावडी असं आपल्या दत्त चौकामध्ये कमानी उभा करण्यात येऊन लाइटिंग करण्यात येणार आहे. आणि आपले जे महत्वाचा जो कार्यक्रम आहे की दरबार मिरवणूक ही शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेला पांढरीच्या मारुतीपासून सायंकाळी 6:30 वाजता निघणार आहे. त्यामध्ये चित्ररथ, घोडेस्वार आणि वेगवेगळ्या 20 तारखेला मिरवणूक, 20 तारखेला 19ला शिवजयंती संपूर्ण कराड शहरामध्ये चालते. दरवर्षी 18ला आदल्या दिवशी आपण चावडी चौकामध्ये करतो. 3 दिवस नेहमीप्रमाणेच आहे. तर 26 तारखेला ही भव्य दिव्य दरबार मिरवणूक आहे. त्या दरबार मिरवणुकीसाठी आपण संपूर्ण कराड शहर, कराड तालुका सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आहे.
आणि एक भव्य दिव्य महाराष्ट्रामध्ये एक नंबरची शिवजयंती हिंदू एकता आंदोलनामध्ये साजरी करण्यात येणार आहे. आपले कराड शहराचे जिल्हाध्यक्ष हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रम घेणार आहेत. तसे अण्णा सुद्धा यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत. तरी आपण सर्वांनी ह्या म्हणजे चांगल्या प्रकारे लोकांच्या पर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करून मिळेल अशा प्रयत्न करावे एवढी मी आपल्या सर्वांना पत्रकारांना विनंती करतो.